तर विद्यार्थ्यांना कडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे. आज आपण सुपर क्लासमध्ये विद्यार्थ्यांना कव्हर करणार आहोत नोंदणी तसेच मुद्रांक शुल्क भरती अतिशय स्पेशल असलेले जीके क्वेश्चन्स आणि त्या कारण सर्वांनी या सुपर क्लासला काय करायचं आहे, सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. नोंदणी तसेच मुद्रांक शुल्क भरतीसाठी 420 पेजेसची आपण एक PDF तयार केलेली आहे, जे की 199 मध्ये आपल्याला सध्या हा जर सुपर क्लास पाहून तुम्ही घेतला तर मिळत आहे, नाही तर तुम्हाला 300 रुपयाला ते पडेल. आता जोही इच्छुक विद्यार्थी आहे PDF घेण्यासाठी 8208685624 या क्रमांकावर आपल्याला कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे. भरपूर कामे असल्या कारणास्तव कॉल रिसीव्ह केला जाऊ शकत नाही, तर रिक्वेस्ट आहे की व्हॉट्सअप करायचा आहे. तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलेले, लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते, कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतं. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल, पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल विद्यार्थ्यांना त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल. आणि सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे प्रोत्साहन जो आहे नक्कीच दाखवायचं आहे. चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया. तर विचारलेला असा आहे की भारतीय नोंदणी व मुद्रांक शुल्क कायदा कधी संमत झालेला आहे भारतामध्ये, ते विचारलेलं आहे. तर 1912, 1908, 1920 किंवा 24. तर ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य राहील. भारतीय नोंदणी तसेच मुद्रांक शुल्क कायदा भारतामध्ये 1908 या वर्षी संमत झालेला दिसतो. कव्हर करूया प्रश्न दुसरा. सातवाहन साम्राज्याची राजधानी कोणते ठिकाण आहे? इतिहास प्रसिद्ध सातवाहन साम्राज्याची राजधानी सांगायची आहे. प्रतिष्ठान, आपेगाव, खडकी किंवा दौलताबाद. तर ऑप्शन्स क्रमांक 1 प्रतिष्ठान ही जी आहे सातवाहन साम्राज्याची राजधानी होती, हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न तिसरा. पंचायत राज हा विषय पुढीलपैकी कोणत्या सूचीमध्ये आहे ते सांगायचं आहे. विषय आहे पंचायत राज. तर ऑप्शन्समध्ये आहे मध्यवर्ती सूची, राज्य सूची, केंद्र सूची किंवा वरील नाही. ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य राहील. राज्य सूचीमध्ये जे आहे पंचायत राज हा विषय जो आहे तो असलेला आपल्या सर्वांना दिसतो. प्रश्न चौथा पाहूया. अमोनिया आणि युरिया हे दोन पदार्थ कोणत्या प्रकारचे टाकाऊ पदार्थ आहेत ते सांगायचं आहे. कोणते दोन पदार्थ? एक आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी अमोनिया, दुसरा आहे युरिया. तर ऑक्सिजन युक्त आहेत का, नायट्रोजन युक्त, हायड्रोजन युक्त किंवा वरीलपैकी सर्व? तर अमोनिया आणि युरिया हे दोन्ही टाकाऊ पदार्थ नायट्रोजन युक्त आहेत, हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न पाचवा की खासबाग मैदान कोल्हापूरमध्ये कोणी बनवलेले होते? आता जर विद्यार्थ्यांना प्रश्नाला आपण पाहिलं तर खासबाग मैदान कोल्हापूरमध्ये सुरू करण्यात आले होते, कळत आहे. कोणी सुरू केले होते? महात्मा गांधी, शाहू महाराज, विनोबा भावे किंवा या ठिकाणी वासुदेव बळवंत फडके. तर ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य राहील. शाहू महाराज यांनी जे आहे कोल्हापूरमध्ये खासबाग मैदान सुरू केलेले होते. कोणत्या? तर या ठिकाणी कुस्ती या खेळासाठी सुरू करण्यात आलेले होते. कव्हर करूया पुढचा प्रश्न. तर 6व्या प्रश्नात विचारलेले की कोणत्या समितीने सुचवलेल्या ग्रामीण शासनाच्या 3 स्तराला पंचायत राज असे म्हणतात ते सांगायचं आहे. कोण सुचवलेले होते ते नाव? तर बलवंतराव मेहता समितीने, बोर्ड समिती, स्थायी समिती किंवा समाज कल्याण समिती. तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे या ठिकाणी योग्य 1 राहील. बलवंतराव मेहता समितीने सुचवलेल्या ग्रामीण शासनाच्या 3 स्तरांना पंचायत राज म्हणतात, हे कळते. सेव तसेच दुधा खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत ते विचारलेलं आहे. नद्या 2 आहेत, एक आहे सीव तसेच दुसरी आहे दुधा. सतलज, गोदावरी, गंगा किंवा तुंगभद्रा. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी योग्य आहे 2 गोदावरी नदीच्या उपनद्या सीव आणि दुधा असलेल्या आपल्या सर्वांना लक्षात येतात. कव्हर करूया पुढचा प्रश्न. तर प्रश्न आहे 8व्या क्रमांकाचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पहिले वृत्तपत्र कोणते आहे ते सांगायचं आहे. त्यांनी बरेच वृत्तपत्र सुरू केलेली आहेत विद्यार्थ्यांनो. तर पहिले आपल्याला सांगायचं आहे की कोणते आहे. मूकनायक आहे का, बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत. तर मूकनायक हे वृत्तपत्र प्रथम क्रमांकाचे सुरू झालेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामार्फत असलेले वृत्तपत्र दिसते. प्रश्न 9वा की खालीलपैकी महाराष्ट्रामध्ये उलट्या दिशेने वाहणारी नदी कोणती आहे, जे की महाराष्ट्रात उलट्या दिशेने वाहते? ऑप्शन्समध्ये आहे विद्यार्थ्यांनो गंगा, गोदावरी, तापी किंवा नर्मदा. तर ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे. नर्मदा ही नदी उलट्या दिशेने महाराष्ट्रामध्ये वाहणारी एक नदी असलेली लक्षात येते. प्रश्न 10वा
की ब्राह्मोस समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती? कोणी केलेली होती सर्वांनाच माहीत आहे, पण वर्ष माहीत नसते. वर्ष आपण करूया या प्रश्नामध्ये 1829, 1828, 1830 किंवा 1832. ऑप्शन क्रमांक 2, 1828 या वर्षी कशाची स्थापना? ब्राह्मो समाजाची स्थापना झालेली लक्षात येते. प्रश्न 11, भारतातील कोणती पर्वतरांग प्राचीन वल्ली पर्वताची एक उदाहरण आहे ते विचारलेलं आहे. प्राचीन वल्ली पर्वताची एक उदाहरण अरवली, सिंध, सातपुडा किंवा सातमाळा. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. अरवली ही पर्वतरांग जी आहे प्राचीन वल्ली पर्वताची एक उदाहरण असलेली लक्षात येते. 12वा प्रश्न, भारतीय संविधानातील कोणत्या परिशिष्टामध्ये पक्षांतर बंदी समाविष्ट आहे? पक्षांतर बंदी एवढंच लक्षात घ्या, कशामध्ये समाविष्ट आहे कवर करूया. तर या ठिकाणी परिशिष्ट 5वे, परिशिष्ट 3रे, परिशिष्ट 10वे किंवा 4थे. पक्षांतर बंदी म्हटलं तर परिशिष्ट 10वे यामध्ये संविधानामध्ये असलेले लक्षात येते. प्रश्न 13वा, की खालीलपैकी कोणता एक जिल्हा जो आहे मराठवाड्यामध्ये येत नाही? मराठवाडा विभागामध्ये न येणारा जिल्हा दिलेल्या पर्यायापैकी कोणता आहे? ऑप्शन्समध्ये आहे नांदेड, हिंगोली, जालना किंवा नंदुरबार. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. म्हणजेच नंदुरबार हा जो जिल्हा आहे तो मराठवाडा विभागामध्ये येत नाही. तसेच नांदेड, हिंगोली, जालना हे आलेले आहे. कॉपर सल्फेटला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते विचारलेलं. कॉपर सल्फेट तर सल्फर, चुनखडी, मोरचूद किंवा वरीलपैकी नाही. तर कॉपर सल्फेटला कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 3 मोरचूद या नावाने ओळखले जाते, हे लक्षात येते. प्रश्न 15वा, की होका यंत्रामध्ये पुढीलपैकी कोणते चुंबक वापरले जातात? चुंबकाचा कोणता प्रकार जो असतो तो होका यंत्रामध्ये वापरला जात असतो? तर या ठिकाणी निकेल, रबर, सुची किंवा वरीलपैकी सर्व. तर सुची चुंबक जे आहे होका यंत्रामध्ये वापरतात हे आपल्या सर्वांना कळते. प्रश्न 16वा, की जमिनीची सातबारा खालीलपैकी किंवा पुढीलपैकी कोणता व्यक्ती देत असतो ते विचारलेलं आहे. उत्तर बऱ्याच जणांना येत असतं. सातबारा जमिनीची कोण देत असतो? तर तलाठी, सरपंच, ग्रामसेवक किंवा या ठिकाणी त्या ग्रामपंचायतीचे सदस्य. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. म्हणजे तलाठी हा जो व्यक्ती आहे तो जमिनीची सातबारा देतो हे आपल्या सर्वांना दिसते. प्रश्न 17वा, की थरचे वाळवंट भारतातील कोणत्या दिशेला आहे? थरचे वाळवंट भारताच्या कोणत्या दिशेला आहे? ते पूर्व, पश्चिम, उत्तर किंवा दक्षिण. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. म्हणजेच पश्चिम दिशेला जे आहे थरचे वाळवंट येते हे आपल्या सर्वांना कळते. प्रश्न 18वा असा दिसून येतो, की अचल या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? शब्द विचारलेला अचल हा आहे. तर समुद्र, नदी, पर्वत किंवा आकाश. ऑप्शन क्रमांक योग्य आहे 3. पर्वत हा जो शब्द आहे तो अचल या शब्दाचा समानार्थी असलेला लक्षात येतो. प्रश्न 19वा, की आंबोली घाट पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे विचारलेलं. घाटाचं नाव आंबोली आहे. ऑप्शन्स दिलेले आहे नांदेड, परभणी, सोलापूर किंवा सिंधुदुर्ग. तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील आपल्या समोरच्या सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आंबोली घाट स्थित आहे हे लक्षात येते. प्रश्न 20वा, की शेतकरी दिवस महाराष्ट्रामध्ये दर कोणत्या दिवशी साजरा होतो ते विचारलेलं आहे. शेतकरी दिवस 23 डिसेंबर, 22 डिसेंबर, 24 किंवा 25. तर ऑप्शन क्रमांक 1 23 डिसेंबर या रोजी महाराष्ट्रामध्ये कोणता दिवस शेतकरी दिवस हा साजरा केला जात असतो? घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न आहे या ठिकाणी 21वा. तर विचारलेले की कोणती जीवनसत्व शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते? रोग प्रतिकारक शक्ती, कोणता जर रोग झाला त्याच्या विरुद्ध लढण्याची शक्ती कोणते जीवनसत्व वाढवते? तर जीवनसत्व डी, जीवनसत्व ई, जीवनसत्व बी किंवा सी. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. जीवनसत्व सी जे आहे ते रोग प्रतिकारक शक्ती जी आहे शरीरामध्ये वाढवते. प्रश्न 22वा, वैतरणा धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात ते सांगायचं आहे. वैतरणा जे धरण आहे त्याच्या जलाशयाला काय म्हणतात? ऑप्शन्समध्ये आहे नाथसागर म्हणतात का, मोडक सागर, यशवंत सागर किंवा लक्ष्मी सागर. ऑप्शन क्रमांक 1 मोडक सागर या नावाने वैतरणा धरणाच्या जलाशयाला ओळखले जाते. प्रश्न 23वा कोर करूया. भारतात सर्वात जास्त पाऊस कोणत्या राज्यात पडतो ते विचारलेले आहे. सोपा प्रश्न आहे. पर्याय वाचला की तुम्हाला उत्तर पण कळत असेल. सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो?
तर मेघालय, मणिपूर, महाराष्ट्र किंवा आसाम. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 योग्य आहे. मेघालय या राज्यामध्ये सर्वात जास्त भारतामध्ये पाऊस पडतो हे आपल्या सर्वांना लक्षात येते. मेघालय म्हटलं तर आपल्याला तेव्हाच कळून जाते. विचारलेलं की बेशुद्ध माणसाला शुद्धीवर आणण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग केला जात असतो, वापरला जात असतो बेशुद्ध माणसांना शुद्धीवर आणण्यासाठी? नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर किंवा कार्बन डायऑक्साईड. तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 2. ऑक्सिजनचा वापर एखादी व्यक्ती जर बेशुद्ध झालेली आहे त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी केला जातो. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न आहे 25वा. वस्तूचे स्थान कुठे असेल तर बहिर्वक्र भिंगात मिळणारी प्रतिमा ही खूप लहान दिसते ते विचारलेले आहे. प्रश्न थोडासा किचकट आहे, थोडासा मोठा आहे. एकदा पुन्हा वाचूया. वस्तूचे स्थान कुठे असेल तर बहिर्वक्र भिंगामध्ये मिळणारी प्रतिमा जी आहे ती लहान दिसते ते विचारलेलं आहे. तर जवळ असल्याने, लांब असल्याने, अनंत अंतरावर किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य आहे. या ठिकाणी अनंत अंतरावर एखादी वस्तू जर असेल तर बहिर्वक्र भिंगामध्ये मिळणारी प्रतिमा जी आहे ती छोटी किंवा लहान दिसते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 26वा. मृदुकाय प्राणी संघातील पुढीलपैकी कोणता प्राणी आहे? प्राणी संघ या ठिकाणी विचारलेला आहे. मृदुकाय या प्राणी संघात कोणते प्राणी येतात? ऑक्टोपस, गोगलगाय, शिंपला किंवा वरील सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच शिंपला, गोगलगाय, ऑक्टोपस हे सर्व प्राणी मृदुकाय या प्राणी संघात येतात. प्रश्न 27वा असा आहे. एरिस्टॉटल यांनी प्राण्याच्या वर्गीकरणासाठी कोणती पद्धत वापरलेली होती ते विचारलेलं आहे. कोणते? एरिस्टॉटल याने. नैसर्गिक, कृत्रिम, वैयक्तिक किंवा या ठिकाणी वैकल्पिक किंवा नाही. ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे. कृत्रिम पद्धत जी आहे एरिस्टॉटल यांनी प्राण्यांच्या वर्गीकरणासाठी वापरलेली होती. कव्हर करूया 28वा प्रश्न. अकोलोली आणि व्रजेश्वरी हे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये ठिकाणे येतात ते सांगायचं आहे? अकोलोली, व्रजेश्वरी. ऑप्शनमध्ये आहे या ठिकाणी पुणे, ठाणे, बीड किंवा जालना. तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे 2 म्हणजेच ठाणे या जिल्ह्यामध्ये अकोलोली तसेच या ठिकाणी व्रजेश्वरी हे ठिकाणे येतात. या ठिकाणी काय आहे? उष्ण पाण्याचे म्हणजे गरम पाण्याचे झरे असलेले आपल्या सर्वांना कळतात. प्रश्न 29वा की छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्राबाहेरील कोणत्या ठिकाणी मंदिर आहे ते सांगायचं आहे. कोणत्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर महाराष्ट्राबाहेर आहे? तर वाराणसी, काशी, श्रीशैलम किंवा प्रयागराज. तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 4. श्रीशैलम या ठिकाणी जे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य मंदिर आहे. हे कोणत्या राज्यामध्ये येते? तर या ठिकाणी आंध्र प्रदेश या राज्यामध्ये श्रीशैलम हे ठिकाण येते हे आपल्या सर्वांना कळते. आता विद्यार्थ्यांनो अतिशय महत्त्वाची एक रिमाइंडर आहे. 420 पेजेसचे PDF जे की नोंदणी तसेच मुद्रांक शुल्क भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. 199 मध्ये जर तुम्ही हा सुपर क्लास पाहून घेतला तर मिळत आहे. तर आता जो ही इच्छुक विद्यार्थी आहे 8208 68 56 24 या क्रमांकावर आपल्याला कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे, रिक्वेस्ट आहे. तर या ठिकाणी आणखी एक रिक्वेस्ट म्हणजे काय की तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करणं गरजेचे असते. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल पुढचे सुप्रकाश आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल. तर लगेच करून घ्या आणि सुप्रकाशला आपण सोडण्यापूर्वी एक लाईक नक्कीच करायचं आहे. तुम्ही लाईक करसाल थोडासा प्रोत्साहन तुमच्यासाठी अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास बनवण्यासाठी मला मिळतो. लगेच करून घ्यायचं आहे. चला मग भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.